नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकते. आणि नंतर आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर आधीच अनाउन्स केला आहे, परंतु त्यांचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावी लागेल. तर चला सर्वात पहिले अशा कंपन्या बघूया ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा बोनस शेअर किंवा स्टॉक स्प्लिट अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 15 सप्टेंबर 2025 म्हणजे उद्या बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेड ही कंपनी 15 सप्टेंबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 16 सप्टेंबर 2025 म्हणजे परवा म्हणजे मंगळवारी बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि बजाज होल्डिंग्स अँड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड ही कंपनी सुद्धा 16 सप्टेंबर 2025ला इंटरिम डिव्हिडंड अनाउन्स करू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्या येणाऱ्या वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाउन्स करू शकतात. आणि मित्रांनो, आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर आधीच अनाउन्स केला आहे, परंतु त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर पुढल्या वीकमध्येच खरेदी करावे लागेल. तर मित्रांनो, या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, या कंपनीने 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 16 सप्टेंबर 2025. आणि मित्रांनो, या कंपनीने एक्स डेट फिक्स केली आहे 16 सप्टेंबर 2025. म्हणजे मित्रांनो, आपल्याला डिक्सन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड या कंपनीच्या 8 रुपयाचा फायनल डिव्हिडंडचा बेनिफिट घेण्यासाठी या कंपनीचे शेअर 15 सप्टेंबर किंवा त्याच्या पहिलेच खरेदी करावे लागत होते. तसेच मित्रांनो, GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने दोन्ही म्हणजे बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट दोन्ही पण अनाउन्स केले आहे. GHV इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीने 3:2 च्या रेशोचा बोनस शेअर आणि 1:2 च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाउन्स केला आहे. आणि या कंपनीने बोनस शेअर आणि स्टॉक स्प्लिट दोघांना पण देण्यासाठी एकच रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे, ती म्हणजे 16 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडने सुद्धा 2:1 च्या रेशोचा बोनस शेअर अनाउन्स केला आहे. आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 16 सप्टेंबर 2025. तसेच जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेडने 4 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 16 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर तुम्ही बघू शकता पॅनासॉनिक एनर्जी इंडिया कंपनी लिमिटेडने सुद्धा 9 रुपये 42 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 17 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, पुढे जर आपण बघितले तर राईट्स लिमिटेडने 2 रुपये 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 17 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर तुम्ही इथे बघू शकता गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 10 रुपये 10 पैसेचा डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, हिंदुस्तान कॉपर लिमिटेडने 1 रुपये 46 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाउन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो,
जर आपण पुढे बघितले तर NCL इंडस्ट्रीज लिमिटेडनी 2 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच शक्ती पंप्स इंडिया लिमिटेडनी 1 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच SJVN लिमिटेडनी 31 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. वेनस पाईप्स अँड ट्यूब्स लिमिटेडनी 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच झायडस वेलनेस लिमिटेडनी 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी झायडस वेलनेस लिमिटेडनी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 18 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो डिफेन्स कंपनी BDL म्हणजे भारत डायनेमिक्स लिमिटेडनी 65 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच जेनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडनी 2 रुपये 45 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो गल्फ ऑइल लुब्रिकेंट्स इंडिया लिमिटेडनी 28 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट एकच फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच तर हायटेक पाईप्स लिमिटेडनी 0.025 रुपीजचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 20 सप्टेंबर आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो डिफेन्स कंपनी मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडनी 2 रुपये 71 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. जर आपण नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड बघितली तर या कंपनीने 2.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो जर आपण पुढे बघितले तर NLC इंडिया लिमिटेडनी 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर. तसेच मित्रांनो NSDL म्हणजे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनी 2 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट एकच फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो इलेक्ट्रिक बस अशा फ्युचर ओरिएंटेड बिझनेसमध्ये काम करणाऱ्या ओलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडने 40 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 20 सप्टेंबर 2025 आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीने 25 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर आणि एक्स डेट सुद्धा 19 सप्टेंबर 2025 फिक्स केलेली आहे. तसेच मित्रांनो सिरमा SGS टेक्नॉलॉजी लिमिटेडनी 1.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो जर आपण टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनी बघितली तर या कंपनीने 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो वर्ल्ड विझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेड या कंपनीला बघितले तर या कंपनीने 10 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 19 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेडने 1:5 रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो जर आपण सरकारी कंपनी BEML लिमिटेड बघितली
तर या कंपनीने ₹1.20 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने 0.10चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर गुजरात फ्लोरो केमिकल्स लिमिटेडने ₹3चा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 22 सप्टेंबर 2025. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले अशा कंपन्या बघितल्या ज्या येणाऱ्या वीकमध्ये म्हणजे अपकमिंग वीकमध्ये डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, नंतर आपण अशा कंपन्या बघितल्या ज्यांनी आधीच डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे आणि त्याचा बेनिफिट घेण्यासाठी आपल्याला त्या कंपनीचे शेअर येणाऱ्या वीकमध्येच खरेदी करावे लागणार. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.